आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न समस्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाचे आज रोजी गुरुवारी 4 जून रोजी आंदोलनभूमी येथे धरणे आंदोलन संपन्न झाले आहे। राज्य सरकारच्या धरसोडीच्या व नकारात्मक शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील शालेय शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनला आहे। राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी अतिशय आकर्षक पेन्शन योजना लागू करून घेतलेली असताना शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यास चालढकल करीत आहेत। 20-22 वर्षापासून राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विना वेतन व अंशतः वेतनावर राबवून घेतल्या जात आहेत। 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्ता प्रलंबित आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू केली जात नाही अशी असंख्य प्रश्न निर्माण झाली आहेत। त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। अशा भावना शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी व्यक्त केल्या। या धरणे आंदोलनाद्वारे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। राज्यातील निकषपात्र विना अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान देऊन शिक्षकांचे बेडबिगारी संपवावी। 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा 5वा हप्ता रोखीने देण्यात यावा। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 अशा 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी। प्रलंबित 4% महागाई भत्ता वाढ देण्यात यावी। राज्यात शिक्षकांचे 65,000 पदं रिक्त आहेत ती तात्काळ भरण्यात यावी। राज्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांना 100% वेतन आणि वेतनोत्तर अनुदान देण्यात यावे। शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरावरील मोफत शिक्षणाचा शासनादेश लागू करावा। सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतनोत्तर अनुदान 7व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे। या मागणीद्वारे निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले आहे। या आंदोलनात परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव निशांत हाके, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विक्रम कदम, बीटी सांगळे, BS पुर्णे यांच्यासह PA जाधव, KS वशेकर, भरणे, PD भारत कांदे, प्रकाश बोरसरीकर, परभणी तालुकाध्यक्ष DK देवकते यांच्यासह असंख्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी या आंदोलनात सहभाग घेतला होता। शिक्षक संघानं आज इथं भव्य धरणे आंदोलन केलेलं आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्या पूर्ततेसाठी आजचं हे मराठवाडा शिक्षक संघाचं या ठिकाणी धरणे आंदोलन होतं। आमच्या याच्यामध्ये मागण्या आहेत की गत अनेक वर्षांपासून म्हणजे राज्य सरकारनं जे जुनी पेन्शन योजना शिक्षकांची बंद केलेली आहे, आमदारांना स्वतःला मात्र जुनी पेन्शन योजना अतिशय चांगली आकर्षक पेन्शन योजना आणि शिक्षकांना मात्र अंशदायी पेन्शन योजना दिलेली आहे। अतिशय म्हणजे या चालढकल धोरणामुळे आणि नकारात्मक सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षक प्रश्नग्रस्त झालेला आहे। अनेक लोक 22-22 वर्ष झाले सेवा करतायत, त्यांना अनुदान नाही, त्यांच्या कुटुंबाकडे सरकारचं कुठलंही काळजी घेण्याचं धोरण नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या विना अनुदानित शाळांना अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी कृपया राज्य सरकारनं संपवावी ही आमची मराठवाडा शिक्षक संघाची हात जोडून त्यांना विनंती आहे। प्रचलित धोरणानुसार 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा 5वा हप्ता जो आहे तो रोखीने शिक्षकांना देण्यात यावा ही आमची मागणी आहे। 10, 20, 30 अशा 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना जी आहे ती लागू करावी। प्रलंबित 4% महागाई भत्ता वाढ शिक्षकांना देण्यात यावी। 65,000 पदं शिक्षकांची रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याची भरती करावी। शिक्षकांच्या संदर्भात असलेल्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही या निवेदनाच्याद्वारे आम्ही राज्य सरकारकडे पाठवत आहोत। आमच्या संघटनेचे आदरणीय सूर्यकांत विश्वासराव आणि राजकुमारजी कदम सर यांनी आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय अर्थमंत्री आणि आदरणीय शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे हे निवेदनाद्वारे त्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत। आणि आज मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये शिक्षक किती अस्वस्थ आहे, शिक्षकांवर होणाऱ्या ज्या अन्यायाच्या संदर्भामध्ये शिक्षकांमध्ये किती असंतोष आहे याचं जर पाहणी करायची असेल तर राज्य सरकार कृपया हा शिक्षकांचा असंतोष समजून घेतला पाहिजे आणि शिक्षकांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्या पूर्ण केल्या पाहिजे ही आम्ही या निदर्शनाद्वारे आम्ही विनंती केलेली आहे। परभणी शिक्षण विभागाकडून हे निवेदन स्वीकारलेलं आहे। या पद्धतीनं जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सगळे शिक्षक मराठवाडा शिक्षक संघ हा लढाऊ शिक्षकांचा संघ आहे। याच्यामध्ये सगळे मुख्याध्यापक असतील, आमचे जुने मार्गदर्शक UR थोंबा सरित आहेत, बीटी सांगळे सरित आहेत, विक्रम कदम सरित आहेत, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसेकर, आम्ही सगळेजण या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे यापेक्षा तीव्र आंदोलनं परभणी जिल्ह्यामध्ये उभे करून
आमची मराठवाडा शिक्षक संघ राज्यात अशा प्रकारचे आंदोलन उभं करेल आणि शिक्षकांना जर न्याय देण्यामध्ये राज्य सरकार अपयशी झालं तर ते सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलंय असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे राज्य सरकारनं आमच्या प्रश्नांकडे खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. लोक म्हणजे 22 वर्ष अद्याप मिळत नसेल तर आपण ते लाडक्या योजना ह्या मला वाटतं भ्रमनिरास करणाऱ्या आहेत. संघाच्या वतीनं आज परभणी जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकारी आणि सर्व तालुक्यांचे पदाधिकारी यांच्या वतीनं शिक्षकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. या धरणे आंदोलनामध्ये अनेक मागण्या आहेत त्या परिपत्रकामध्ये किंवा मागण्याच्या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यासाठी काही ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं 2005च्या नंतरच्या शिक्षकांना जी जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची मागणी लावून धरलेली आहे. कारण नवीन अंशदायी पेन्शन योजना जी आहे ते शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचा अन्याय करणारी ही मागणी आहे आणि म्हणून कोणत्याही बाबतीमध्ये किंवा कोणत्याही समस्येमध्ये आपण सर्व शिक्षकांनी या मागणीसाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये दुसरी जी मागणी आहे ती दुसरी मागणी म्हणजे अनुदानाच्या संदर्भात आहे. सर्व शाळांना 100% अनुदान मिळायला पाहिजे. टप्प्याटप्प्यानं जे अनुदान देण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहेत. अनेक संस्था अशा आहेत की ज्या संस्थांचं 50 वर्षाचं आयुष्य गेलेलं आहे परंतु त्या अनुदानाच्या टप्प्यावर आलेले नाहीत किंवा एका टप्प्यानंतर नैसर्गिक पद्धतीने दुसऱ्या टप्पा आपोआप मिळणं ही जी आपल्याला अपेक्षित बाब आहे ती बाबसुद्धा पूर्ण होऊ शकली नाही आणि म्हणून हा एक अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय ॲक्शन? आणि या संदर्भामध्ये मराठवाडा शिक्षक संघटना प्रचंड प्रमाणात आंदोलन करत आहे आणि आता आपण जसा प्रश्न उपस्थित केला की या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यामध्ये या आणि अशा अनेक जिव्हाळ्यांच्या प्रश्नावर मराठवाडा शिक्षक संघटना हे रान उठवल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः